Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून आता स्वयंपाकघराचा खर्च वाढणार आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी तात्काळ करण्यात आली आहे. या दरवाढीनंतर देशातील प्रमुख महानगरांमध्ये गॅस सिलेंडरचे दर नव्या पातळीवर पोहोचले आहेत. दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 942 रुपयांवर गेली आहे. कोलकातामध्ये ग्राहकांना आता 968 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई आणि पुण्यामध्ये सिलेंडरचा दर 941.50 रुपये इतका झाला असून चेन्नईमध्ये तो 957.50 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील उपलब्ध पाणी 7 जुलैपर्यंत पुरू शकते अशी माहिती कर्नाटक नगर पायाभूत सुविधा मंडळाने दिली आहे. सध्या जलाशयात 788.51 दशलक्ष लिटर पाणी असून दररोज 54.54 MLD पुरवठा केल्यास साठा 17 जूनपर्यंत तर 40 MLD पर्यंत कपात केल्यास 22 जूनपर्यंत टिकू शकतो. मान्सूनचा पाऊस वेळेत आणि अपेक्षित प्रमाणात न झाल्यास जून अखेरपासून पाणी टंचाईची शक्यता वाढणार आहे. त्यानंतर प्रशासनाला जलाशयाच्या मृत साठ्यातील पाणी उपसावे लागू शकते. अंदाजानुसार मृत साठ्यातील पाणी आणखी 15 दिवस म्हणजेच 7 जुलैपर्यंत उपलब्ध राहू शकते. गेल्या 2 दिवसांच्या तपासात आदित्य राज कॅपिटलमध्ये झालेल्या चौकशीत RBI व सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून ठेवी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संस्थापक CEO बलराज माने याच्यासह 6 जणांविरोधात FIR दाखल केला आहे. संस्थापकाने देश सोडू नये यासाठी त्याला लुकआउट नोटीस बजावली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या आदित्य राज कॅपिटलच्या एकूण तपासाबाबत माहिती देण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी म्हणाले की आदित्य राज कॅपिटलने लेव्हरेज फंडिंग अग्रीमेंट करत गुंतवणूकदारांना दरमहा 5% परतावा देण्याचे आश्वासन दिले आहे. हे सहकार कायदा, RBI व सेबीच्या कोणत्याही नियमात बसत नाही. 1 जून रोजी मी या कंपनीची चौकशी करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार याची चौकशी झाली आहे. याचा सविस्तर अहवाल प्रांताधिकारी व पोलीस आयुक्तांकडून मला प्राप्त झाला आहे. त्यात या कंपनीचे आक्षेपार्ह व्यवहार आढळून आले आहेत. आतापर्यंतच्या तपासात या कंपनीत सुमारे 7,000 जणांनी गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीची रक्कम 50 कोटींहून अधिक असल्याने हे प्रकरण CIDकडे सोपवले जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. कल्लेहोळसह पश्चिम भागातील शिवारामध्ये केबल चोरट्यांनी उच्छाद मांडला. तब्बल 15 शेतकऱ्यांच्या शिवारातील कृषी पंपांच्या केबल चोरण्यात आल्या. यामुळे या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. आठवड्याभरामध्ये केबल चोरट्यांनी आपला मोर्चा बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील शिवाराकडे वळवत लाखो रुपयांच्या केबल्स लंपास केल्या. येथील दामाजी मरुचे, मारुती मरुचे, चाळोबा मरुचे, भरमाना मरुचे, प्रसाद मरुचे, संजय मरुचे, भाऊराव पाटील, शिवाजी नागोजीचे, शिवाजी कित्तूर, विजय मरुचे, दिनकर राक्षे,
या शेतकऱ्यांच्या प्रत्येकी 150 फूट केबल लंपास करण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी चोरटे केबल चोरत असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यातून करण्यात येत आहे. तालुक्यामध्ये केबल चोरीच्या घटना वाढूनही पोलिसांनी त्याकडे डोळेझाक चालवली आहे. यामुळे शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जुनी नाणी विकत घेण्याच्या बहाण्याने एका निवृत्त वृद्ध शिक्षकाची सुमारे 2,30,000ची सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची CN पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. सदर निवृत्त शिक्षक तुरमूर येथील असून त्यांनी आपल्याकडे असलेली जुनी नाणी सोशल मीडियावर अपलोड केली होती. ते पाहून एका भामट्याने ही नाणी आम्ही जादा दराने विकत घेऊ असे म्हणत संबंधितांशी संपर्क साधला. यानंतर त्यांचा संवाद होऊ लागल्यानंतर त्याने जुन्या नाण्यांसाठी मोठ्या रकमेचे आमिष दाखवले. यासाठी काही तांत्रिक कारणे सांगत आधी 750 रुपये, त्यानंतर 12,000 असे करत टप्प्याटप्प्याने सदर व्यक्तीच्या खात्यावरून 2,30,000ची रक्कम काढून घेतली. या प्रकरणी त्यांनी शनिवारी CN ठाणे गाठून फिर्याद दिली. एकसंबा येथील बस स्थानक परिसरातील मल्हारी मारुती शारबिद्रे यांच्या श्रीकृष्ण भवन हॉटेलमध्ये अचानक फ्रीजचा स्फोट होऊन आग लागली. हॉटेल सुरू नसल्याने तसेच दुकान बंद असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की हॉटेल उघडण्यापूर्वीच फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाला. त्यानंतर हॉटेलमधून धूर बाहेर पडू लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. शनिवारी सकाळी बस स्थानक परिसरात शालेय विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. स्फोटाचा आवाज ऐकताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. मालक शारबिद्रे यांनी तात्काळ येऊन हॉटेलचे दार उघडले. त्यानंतर नागरिकांनी हॉटेलमधील पाण्याने भरलेल्या बॅरेलमधील पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या आगीमध्ये फ्रीज, टीव्ही, कोल्ड्रिंक्स, इलेक्ट्रिकल वायरिंग, साऊंड बॉक्स तसेच हॉटेलमधील इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गली शापूर बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. अहमदनगर येथील एका बंद घराच्या बाथरूमच्या खिडकीला लावलेली काच फोडून सुमारे 1 लाख रुपये किमतीचे दागिने व रोकड पळवल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली असून माळ मारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. अल्मास सौदत्ती यांनी फिर्याद दिली आहे. 3 जूनच्या सकाळी 9 पासून शुक्रवारी 5 जूनच्या दुपारी 3 या वेळेमध्ये ही घटना घडली. बाथरूमच्या खिडकीला लावलेली काच फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील 72,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, 25,000 रुपये रोख रक्कम व 3,000 रुपये किमतीचे मनगटी घड्याळ असा एकूण 1 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज पळवला आहे. कालवा कामाच्या बिलाच्या मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून कृष्णा भाग्य जल निगम उपविभाग क्रमांक 1 सालोटगी येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी सापळा कारवाईमध्ये अटक केली आहे. लोकायुक्त पोलीस विजयपूर येथे नानासाहेब रुडगी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलाने पूर्ण केलेल्या कालवा कामाच्या 3,71,419 रुपये रकमेच्या बिलाच्या मंजुरीसाठी मोजमाप पुस्तिका तयार करून झळकी विभागाकडे पाठवण्यासाठी सहाय्यक कार्यकारी अभियंता सेबुलाल चव्हाण यांनी 10,000 रुपये लाच मागितली होती. त्याच कामाशी संबंधित कनिष्ठ अभियंता सातलिंगप्पा रोडगी यांनी 8,000 रुपये लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. तक्रारीच्या आधारे लोकायुक्त पोलिसांनी गुन्हा नोंदवून 5 जून रोजी सायंकाळी सालोटगी येथील KBJNL उपविभाग कार्यालयामध्ये सापळा कारवाई केली. यंकंची आणि कुडगोळी तालुका सिंदगी मार्गादरम्यान अंत्यसंस्कार आटोपून परतत असताना मालवाहतूक वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटले. या घटनेमध्ये वाहनातील प्रवासी जखमी झाले आहेत.
या अपघातात सुमारे 30 जण जखमी झाले असून त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी विजापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आसिफ सेठ फाउंडेशनतर्फे कॅन्टोन्मेंट बोर्ड उर्दू हायस्कूल येथे नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वितरण झाले. यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी अमान सेठ यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी शिक्षणात सातत्य ठेवून आत्मविश्वासाने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. विशेषतः एकल पालकांच्या मुलांना मानसिक आणि शैक्षणिक आधार देण्याचा प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना पालक तसेच शिक्षकांनी व्यक्त केली. सेठ फाउंडेशनकडून यापूर्वीही विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. किल्ले पारगडाच्या ऐतिहासिक भूमीत आयोजित करण्यात आलेल्या पारगड हेरिटेज रन मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाला. इतिहास, निसर्ग संवर्धन आणि पर्यटन विकासाचा संगम साधणाऱ्या या उपक्रमाला महाराष्ट्रासह देशभरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी पारगड हेरिटेज रन ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, चंदगड तालुक्याची निसर्ग संपदा आणि ग्रामीण पर्यटन क्षमता देशासमोर मांडणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे सांगितले. तसेच एक धाव निसर्ग संवर्धनासाठी हा संदेश पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धेमध्ये विविध राज्यातील धावपटूंसह स्थानिक युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पुढील वर्षी ही स्पर्धा अधिक भव्य स्वरूपात आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन म्हणून आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त करत आमदार पाटील यांनी शासन आणि स्वतःकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी महाराष्ट्रातील देवगाव ते कर्नाटकातील विजयपूर, अथणी, चिकोडी, संकेश्वर आणि गोटूरपर्यंत उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548B या कामाची पाहणी केली. सुमारे 2,800 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या महामार्गाची एकूण लांबी सुमारे 572 किलोमीटर असून त्यापैकी सुमारे 170 किलोमीटरचा मार्ग कर्नाटक राज्यातून जाणार आहे. या महामार्गाचा महत्वाचा टप्पा चिकोडी लोकसभा मतदारसंघातून जात असल्याने या भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. तसेच या मार्गामुळे औद्योगिक, व्यापारी आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महामार्गाच्या उभारणीमुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध भागातील संपर्क अधिक सुलभ होणार असून वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होणार आहे. पाहणी दरम्यान खासदार जारकीहोळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली व प्रकल्प नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. हा महामार्ग परिसराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सिद्धापूर तालुक्यातील माविनगुंडी शाखेअंतर्गत हळगेरी परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तिघांना वन विभागाने शुक्रवारी केलेल्या विशेष कारवाईत अटक केली. हुसूर गावाजवळील कच्च्या रस्त्यावर कडवे व बार्क या वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांची वाहनातून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये वीरेंद्र मारुती नाईक, शिवानंद महाबळेश्वर नाईक आणि वासुदेव इरा नाईक यांना ताब्यात घेण्यात आले. कारवाई दरम्यान आरोपींकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेली एक बंदूक तसेच वन्य प्राण्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. विजापूर जलनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचाऱ्यांच्या तत्पर कारवाईमुळे एका ग्राहकाचे हरवलेले 1 लाख रुपये शोधून त्यांना परत करण्यात आले. बँकिंग व्यवहारादरम्यान आलमेल तालुक्यातील तावरखेड गावचे प्रगतशील शेतकरी यलगोंडी कन्नप्पा शिवनगौडा तावरखेड यांनी जलनगर शाखेतून 1 लाख रुपये काढले होते. त्यानंतर फेस मास्क परिधान केलेल्या एका अनोळखी महिलेने ते पैसे चोरल्याची तक्रार त्यांनी बँकेकडे केली.
तक्रार प्राप्त होताच शाखा व्यवस्थापक प्रकाश गडिगेण्णवर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी सचिन एसके आणि अमित चलवादी यांनी सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करून चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही विश्लेषण आणि त्वरित पाठपुराव्यामुळे चोरीस गेलेली 1 लाख रुपयांची रक्कम यशस्वीरित्या शोधून काढण्यात आली. त्यानंतर शाखा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण रक्कम ग्राहकांच्या स्वाधीन करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विजापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत परिसराची स्वच्छता करून तसेच रोपे लावून पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के यांनी रोप लावून त्यास पाणी घातले आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून हिरवेगार पर्यावरण जपणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले. भारत विकास परिषद आणि सागर बीएड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागरिक प्रशिक्षण शिबिरांतर्गत बेनकनहळ्ळी येथे सेवा आणि संस्कार या विषयावरील विशेष व्याख्यान संपन्न झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख वक्ते डॉक्टर जे नाईक यांनी सेवा कार्य करताना निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे सांगून राष्ट्रनिर्मितीत प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले. प्राध्यापक अरुणा नाईक यांनी शिक्षकांची समाज घडणीमध्ये असलेली भूमिका स्पष्ट करताना विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार व मूल्ये रुजवण्याची गरज व्यक्त केली. स्वाती घोडेकर यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करताना समर्पण भाव, सामाजिक उत्तरदायित्व आणि महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव विकसित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास सागर बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य आर.व्ही. हलप, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे, विनायक घोडेकर, डी.वाय. पाटील, डॉक्टर नवीन कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे विशेष सहकार्य लाभले. बेळगाव जिल्ह्यामध्ये जादा परताव्याचे आश्वासन देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संस्थांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. शिवम आणि पिनॉमिक संस्थांवरील कारवाईनंतर आता आदित्य संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर अशा योजना वारंवार उघडकीस येत असतानाही नागरिक त्यात गुंतवणूक का करतात याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या संस्थांची कार्यपद्धती जवळपास एकसारखी असते. सुरुवातीला बाजारपेठेपेक्षा अधिक परताव्याचे आश्वासन दिले जाते. काही गुंतवणूकदारांना वेळेवर पैसे परत करून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर एजंटांचे जाळे, तोंडी प्रसिद्धी, भव्य कार्यालय, आलिशान वाहने आणि प्रभावशाली व्यक्तींसोबतची छायाचित्रे यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्या जातात. तज्ज्ञांच्या मते केवळ लोभामुळेच नागरिक अशा योजनांकडे वळत नाहीत. बँकांमधील कमी व्याजदर, मुलांचे शिक्षण, लग्न, निवृत्ती आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी अधिक उत्पन्नाची अपेक्षा यामुळे अनेक जण या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. मात्र कोणत्याही संस्थेत पैसे गुंतवणूक करण्यापूर्वी तिची वैधता, नोंदणी आणि आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी करणे आवश्यक असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. बेळगाव येथील श्री विश्वकर्मा सेवा संघाच्या वतीने 7वी, 10वी आणि 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या 86 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चेंबर ऑफ कॉमर्स सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रमुख वक्ते शशिकांत सुतार यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून ज्ञानवृद्धी व अभ्यासावर भर देण्याचे आवाहन केले. संघाचे अध्यक्ष रमेश देसूरकर व महिला संघाच्या अध्यक्षा गीता सुतार यांनी विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात विश्वकर्मा समाजाबरोबरच इतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. KLS-IMERच्या वतीने शनिवारी योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात कर्नाटकासह महाराष्ट्रातील 180हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. 6 विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन योग अभ्यासक व फिजिशियन डॉक्टर दीनानाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेला बेळगावसह हुबळी, धारवाड, कोप्पळ, म्हैसूर, बेंगळूर, दावणगेरे,
गोकाक, बैलहोंगल, कारवार, कोल्हापूर, बागलकोट येथून स्पर्धक सहभागी झाले होते. हिटणी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. तर कणगले, करजगा, बाड, बाडवाडी येथे समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गामध्ये बियाणे लागवड खरेदीची धावपळ उडाली आहे. शासनाने शेती उतार्यावर FID नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना लागवड मिळणार असा आदेश काढल्याने शेतकरी वर्ग ग्राम वन केंद्रावर नाव नोंदणी करण्यासाठी धडपड करतानाचे चित्र कणगले परिसरात पाहायला मिळत आहे. मुरगुंडी ते गोटूर राष्ट्रीय महामार्गावरील कागवाड तालुक्यातील मुरगुंडीपर्यंतचे काम वेगाने सुरू आहे. परंतु मंगसुळी नवलिहाळ राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहनधारकातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.